रीतसर नमस्कार केलास। मावशी अगदी योग्य वेळी आली आहेस बघ। आजच समजलं हे दरबारातून सुटून म्हणजे दरबारातल्या महत्वाच्या कामातून मोकळे होऊन परत येत आहेत। तुझं पेठेतल्या परवानगीचं काम होतं ना ते होईल आता, हे नक्की करतील। अगं पण तू इथेच का उभी, चल ना आज चल। असू दे भामे, तू तुझ्या या मनोरमा मावशीला व्यवस्थित ओळखलेलं दिसत नाहीस। माझं कुठलंच काम इतका वेळ खोळंबून राहत नाही। असो, तो विषय नाहीये। मी आज इथे आले एका वेगळ्या कामासाठी। अगं बाई, म्हणजे नक्कीच माझ्या मुलींना मागणी घालायला आलीये। अगं सांग ना, तू सांगशील ते करीन मी। हो, तुझ्यावरच जबाबदारी देणार आहे, पण काम खूप महत्वाचं आहे। त्यात तुझा हा धांदरटपणा चालणार नाही। अगं मावशी, लहानपणी होते मी धांदरट, आता चांगली 2 मुलींची आई आहे, सगळं पोक्तपणे निभावते। तू सांग, काम झालंच म्हणून समज, चोख करीन मी। ठीक आहे, मग ऐक, माझा निरोप घेऊन तुझ्या नंडेच्या घरी जा, सखूला मागणी घालायला। काय बोलतेस तू? सखू, सखूला मागणी? कोणासाठी? विनायकासाठी का? नाही, माझ्या दिगंबरसाठी। अगं बाई, म्हणजे इंदू बिंदूची संधी हुकली। ही लुबरी मांजर तिथे सुद्धा आडवी आलीच। पांडू, तू कोणाबद्दल म्हणतोयस मला काहीच कळत नाहीये। अगं विसरायला झालीस काय पुरे? अगं ती बाई ठमकाई दिला तू त्या कायाच्या परसात दिलास। तिचं काय? अगं तिला शानी आहे, तुझी पाठवली ना तर तू दिलेला परसात तिने सरळ फेकून दिला। अरे फेकला नसेल, चुकून पडला असेल। असं विठुरायाचा प्रसाद कोणी कधी फेकतं का? अगं तेच तर सांगते, मी तिला उचलून पुसून दिला तर तिने राग राग करून फेकून दिला आणि म्हणे की मी पडलेलं काही बी खात नाही। शेवटी तो मी खाल्ला, म्हंटल की पुरीने मनापासून दिलाय, तो कसा वाया जाऊन देईन मी? तुझ्या कायाकडं रागाने बी बघत होती। अरे पांडू, तुला तरी मी किती वेळा सांगितलं तरी तू विठुरायाशी कधी चांगलं बोलतोस रे? तू सुद्धा रागानेच बोलतोस ना माझ्या विठुरायाशी? हा, पण तिच्यासारखं नाही, मी बोलतो पण तुझ्यासाठी का होईना मी त्याचं समज करतो बी। आणि तिच्या मनातले काय होत तिच्या डोळ्यात दिसत होत की असेल, पण आपण घोर घ्यायचं नाही। विठुरायाची जादूच अशी आहे की त्या जरी विठुरायाचा राग करत असतील ना तर विठुरायाच त्यांना त्याच्यावर प्रेम करायला भाग पाडेल। एवढा कसला विचार करतेस भामी? ती सखू म्हणजे तुझी सख्खी भाचीच ना? नंदेसोबत जमत नाही वाटतं। असो, तुला जर विचार करायला इतका वेळ लागणार असेल तर राहू दे, मी बघते काय करायचं ते। अगं तसं नाही, न जमायला काय झालं, पण मी विचार हा करत होते की तुमच्या घरी विठ्ठलाचं नाव सुद्धा घेतलेलं चालत नाही आणि सखू विठुरायाच्या नावाशिवाय श्वासही घेत नाही। काही विचारू नकोस, म्हणजे जखमेवरची खपली नाही काढायची मला, पण ही सखू म्हणजे अगदी दिगूच्या तीर्थरूपांचं दुसरं रूप आहे असं समज। दिवस रात्र आपलं तेच विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, अगं नादावल्यासारखी करते त्या विठुरायाच्या पायी, खूळ लागल्यासारखी वागते। मी कशाला सांगायला हवं? अगं त्या दिवशी नाही का तू तुझ्या डोळ्यांनी पाहिलंस, तूच म्हणालीस की
ही मुलगी ज्या घरात जाईल त्या घराचा अगदी वाटोळ करेल म्हणून. ही मुलगी ज्या घरात सून म्हणून जाईल त्या घराचा सत्यानाश करेल, विध्वंस करेल, अगदी वाटोळ करेल. आणि आणि त्याच खोलीसाठी आज तू स्वतः मागणी घालायला आलीस. माझा विश्वासच बसत नाहीये. तुझ्या दिगंबर साठी कितीतरी हुशार सुंदर मुली तुझ्या नजरेसमोरच असतील. बघ जरा, त्यांचा विचार कर. बामे, जे आपल्याला दिसत नाही ते नागोजी बाबांसारख्या पोचलेल्या सिद्ध योग्यास दिसत, कारण त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे. तुला ठाऊक आहे, बाबाजींना मी गुरु मानते. आपल्यासाठी काय योग्य आहे ते आपल्यापेक्षा त्यांना जास्त कळतं. बाबाजींचा शब्द आमच्यासाठी प्राणापेक्षा प्रिय आहे. त्यांचाच आदेश आहे, दिगूचं लग्न सखुशीच करायचं. आदेश आला, विषय संपला. आता त्यावर चर्चा नकोय मला. तुला सांगितलंय ते आणि तेवढंच करायचं. जमणार नसेल तर स्वच्छ सांग, मी स्वतः जाईन मागणी घालायला. मावशीच्या घरात सखू गेली तर आतापर्यंत जे गुण म्हटले गेले तेच तिथे अवगुण असतील. सखूला खूपच त्रास होईल. चांगली आयुष्यभराची अद्दल घडेल तिला आणि तिच्यामुळे सगळ्यांनाच अद्दल घडेल. माझ्या इंदुबिंदूच्या मध्ये येते काय हे म्हणावं आता. बामे, अगं नाही मावशी, तुझी आज्ञा स्वप्नात तरी मोडेन का मी? तुला जसा बाबाजींचा आदेश शिरसावंद्य तसा मला तुझा. जाईन मी वंसनकडे, घालीन मागणी सखूला तुझ्या वतीने. आता कसं? मग काय सखूबाई, सगळं तुमच्या मनाजोगतं झालंय आतापर्यंत. आता आमच्या मनाजोगतं केव्हा होणार? कशाबद्दल बोलतोय कळतंय ना? तू नको बोलूस आजी, मला नाही करायचंय लग्न. नाही म्हणजे नाही. आता त्याचा विषयच नको. घ्या. आता सखूच्या लग्नाचा विषय नाही निघणार तर काय माझ्या लग्नाचा विषय निघणार आहे? तोच विषय घेऊन आलीये मी.